जर कोण्या पोलिसाने तुम्हाला खोट्या केसमध्ये फसवले तर काय करावे? किंवा तुम्हाला खोट्या केसमध्ये फसवण्याची धमकी देत असेल तर मग काय करावे? कारण तुम्ही सगळे घाबरत असता विदाऊट एनी रिझन. कोणत्याही चुकीशिवाय तुम्ही पोलिसांना घाबरत असता. तुम्ही कोणताही गुन्हा केलेला नसतो, तरी सुद्धा तुम्ही पोलिसांना घाबरत असता आणि हेच रिझन आहे की पोलिसांकडे जो पॉवर आहे की कोणत्याही कारणाशिवाय, इनफॅक्ट कोणत्याही लिगली पॉवर शिवाय मी ॲज अ पोलीस कोणालाही घाबरवू शकतो. हा कॉन्फिडन्स त्यांच्याकडे असतो. जो ओव्हरऑल पिक्चर आजपर्यंत आपल्यापुढे ठेवण्यात आलेला आहे, त्यामध्ये पोलिसांनी त्यांच्या पॉवरचा, वर्दीचा मिसयूज केलेला आहे. तर याबद्दल तुम्ही काय करू शकता हे सर्व जाणून घेऊ आजच्या या एपिसोडमध्ये. नमस्कार, मी ॲडव्होकेट राकेश सोनटके, जस्टिस फॉर ऑल मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर जो भ्रष्ट पोलीस आहे तो निश्चितच तुम्हाला भीती दाखवेल, तुम्हाला घाबरवेल आणि धमकवेल सुद्धा. तुम्हाला खोट्या केसमध्ये फसवण्याची धमकी तो तुम्हाला देणारच, हे निश्चित. तुमच्याकडून तो पैसे वसूल करेल आणि तुम्हाला माहितीच आहे की किती मोठा रेशिओ आहे अशा लोकांचा जे पोलिसांच्या तावडीमध्ये असे सापडत असतात. लोक लाखो रुपये देत आले आहेत आजपर्यंत. तुमचा जर सामना अशा पोलिसांशी झाला जो भ्रष्ट आहे, इमानदार असेल तर गरजच पडणार नाही, परंतु भ्रष्ट आहे आणि तो तुम्हाला फसवण्याच्या बेतात आहे, किंवा मग एखाद्या केसमध्ये तुम्हाला फसवले असेल, तर मग काय करावे? तर सगळ्यात आधी तुम्ही हे समजून घ्या की तुम्ही जर काहीच चुकीचे केले नसेल तर तुम्हाला घाबरण्याचे कारणच नाही. तुम्ही कायद्याचा उपयोग कसा करायचा हे शिकलं पाहिजे. मी आहेच तुमच्यासोबत. परंतु तुम्ही काय करता? तुम्ही ॲग्रेशनमध्ये येता. तुम्हाला राग येतो, तुम्ही शिव्या देता, किंवा मग घाबरून तुम्ही चुकीचं पाऊल उचलता. परिस्थितीप्रमाणे तुम्ही हतबल होऊन जाता. तुम्ही कोणताही गुन्हा केलेला नसतो, तुम्ही काही केलेलं नसते, तरी सुद्धा तुम्ही स्वतःला लाचार समजत असता परिस्थितीपुढे आणि या व्यवस्थेपुढे, या भ्रष्ट व्यवस्थेपुढे. तुम्ही स्वतःलाच नुकसान करता. कोणी खूप ड्रिंक करणं सुरू करतं, कुणी आपल्या मुलाबाळांना, बायकोला मारझोड करतं. तर इतकं संतापून जाण्याची अजिबात गरज नाही. मी आहे तुमच्यासोबत. कायद्याचा व्यवस्थित उपयोग करायला शिका तुम्ही, व काय करता येईल हे समजून घ्या. घाबरून जाऊ नका, दांदरून जाऊ नका. हिमतीने काम घ्या. स्वतःला लाचार समजण्याची अजिबात आवश्यकता नाही. तर तुम्ही ॲग्रेशनमध्ये येऊन पोलिसांना घाबरता किंवा त्यांना शिव्या देता. जे पोलीस आपल्या पॉवरचा मिसयूज करतात, तेव्हा तुम्ही असं वागून आणखी त्यांच्या पॉवरचा बळी ठरता. तर कुठेही घाबरून न जाता त्यांना जे करायचं आहे ते करू द्या. त्यांना जितके चुकता येईल तेवढे चुकू द्या. तुम्ही त्यावेळी न्यूट्रल राहा. तुम्ही तुमचा राग सांभाळून ठेवा. त्यांना मार द्यायचा असेल तर तो कागदांचा मार द्या, आणि हा कागदांचा मार त्यांना वटणीवर आणण्याकरिता सफिशियंट आहे. या कागदांचा परिणाम सुद्धा येणे पक्के असते. एक साधा अर्ज जरी SP ला केला तरी काही ना काही रिझल्ट येत असतो. परंतु मी याच्याही पुढच्या कारवाईबद्दल बोलतो आहे. ज्या कारवाईने तो पोलीस ज्याने तुमच्यासोबत चुकीचे केले तो 10 वेळा विचार करेल कोणत्याही व्यक्तीसोबत असे वागताना. तर सर्वात पहिले जो पोलीस अधिकारी कोणत्याही व्यक्तीला एखाद्या खोट्या केसमध्ये फसवतो, मग ती केस कोणतीही असू शकते, कोणत्याही प्रकारची असू शकते, ज्यामध्ये मग मृत्यूदंड किंवा आजीवन कारावास सुद्धा होऊ शकतो, किंवा 10 वर्षापर्यंतची शिक्षा सुद्धा होऊ शकते. अशा केसेसमध्ये तो फसवतो. तर अशा सिच्युएशनमध्ये त्या पोलिसानेच सेक्शन 308(6) चा ऑफेन्स केलेला आहे. आता तुम्ही विचार कराल की त्याने 308चा ऑफेन्स केला आहे, परंतु मी हे कसे सिद्ध करू कोर्टामध्ये की या पोलिसाने 308चा ऑफेन्स केला आहे म्हणून? तर कोणताही साधारण व्यक्ती आपल्या वकिलांना खरं काय आहे ते सांगत असतोच की ज्या केसमध्ये मला फसवलं आहे ती केस खोटी आहे, परंतु खरी सिच्युएशन ही आहे, असे तुम्ही तुमच्या वकिलांना सांगत असता. तेव्हा ती ॲक्च्युअल पोझिशन तुमचे वकील कोर्टापुढे आणण्याचा प्रयत्न करतात. परंतु असे अजिबात नाही की तुम्ही त्यांच्यावरती केस करू शकत नाही. त्या पोलिसांवरती ज्याने तुम्हाला फसवलं त्या पोलिसांविरुद्ध त्याच वेळी, ज्यावेळी तुम्हाला असं वाटतं की यस तुम्ही हे केलंच पाहिजे, तुम्ही ही कारवाई त्या पोलिसाविरुद्ध केलीच पाहिजे, असं जेव्हा तुम्हाला वाटतं, म्हणजे तुम्हाला जेलामध्ये ठेवले असेल, तर मग तुम्ही जेलामधून बाहेर आल्यावर तुम्हाला लगेच वकिलांमार्फत FIR दाखल करण्याचा अधिकार आहे. वकिलाशिवाय सुद्धा तुम्ही सरळ पोलीस स्टेशनला जाऊन त्या पोलिसाविरुद्ध FIR दाखल करू शकता. परंतु तुम्ही जर पोलीस स्टेशनला गेले तर तुमची FIR ते घेणार नाही,
कारण शेवटी पोलीस हे भाऊभाऊच झाले. तर तुम्ही कोर्टामार्फत FIR दाखल करू शकता त्याच्या विरुद्ध ज्याने तुम्हाला खोट्या केसमध्ये फसवलं आहे. परंतु एखादा पोलीस तुम्हाला खोट्या केसमध्ये फसवण्याची धमकी देतो आहे. आता येथे त्याने फसवलं नाही, परंतु तो धमकी देतो आहे तशी, तर सेक्शन 308(7) BNS प्रमाणे त्याने ऑफेन्स केलेला आहे. आणि तोच ऑफेन्स आहे ज्यामध्ये तुम्हाला डेथ पनिशमेंट, लाईफ इम्प्रिझनमेंट किंवा 10 वर्षापर्यंत तुम्हाला शिक्षा होऊ शकते. परंतु इंटेन्शन काय आहे? का बरं तो तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न करतो आहे? तो का बरं असं फसवण्याची भाषा तुमच्यासोबत करतो आहे? त्याला तुमच्याकडून पैसा पाहिजे, प्रॉपर्टी पाहिजे, कोणती व्हॅल्युएबल वस्तू पाहिजे, म्हणून तो तुमच्याशी अशी भाषा करतो आहे. तर तुम्हाला घाबरण्याची अजिबात आवश्यकता नाही. हे दोन्ही सेक्शन तुमच्या बाजूने आहेत, तुमच्या सोबत आहेत. जर त्याने फसवलं असेल तर सेक्शन 308(6) BNS नुसार, आणि फसवले नसेल परंतु धमकी देतो आहे तर सेक्शन 308(7) नुसार. आणि या ऑफेन्स व्यतिरिक्तही त्याची जी ड्युटी आहे त्या ड्युटी विरुद्ध तो काम करतो आहे. कारण कोणाला फसवण्याची धमकी देणे हे पोलिसांची ड्युटी नाही. ड्युटी करीत असताना जे आचरण, जे बिहेवियर त्याचं असायला पाहिजे ते करत नाही, तर ते सोडून तो वेगळंच करतो आहे. तो तुम्हाला खोट्या केसमध्ये फसवत आहे. त्यामुळे तो सेक्शन 198 BNS चा ऑफेन्स करतो आहे. सेक्शन 308(6) आणि सेक्शन 308(7) हा जो त्या पोलिसाने ऑफेन्स केलेला आहे, एकतर त्याने फसवले असेल किंवा फसवल्याची धमकी देत असेल तर त्याला यामध्ये 10 वर्षापर्यंतची शिक्षा होऊ शकते. आणि सोबतच 198चा वेगळा ऑफेन्स त्या पोलिसाने केलेला आहे, कारण त्याने त्याच्या ड्युटीच्या व्यतिरिक्त वेगळे काम केलेले आहे. तर यामध्ये त्याला 1 वर्षापर्यंतची शिक्षा आणि सोबतच 199 BNS चा ऑफेन्स सुद्धा त्याने केलेला आहे. यामध्ये त्याला 2 वर्षापर्यंतची शिक्षा होऊ शकते. जो फॉल्स डॉक्युमेंट तयार करत आहे, कारण तो जर खोटी केस बनवत आहे तर मग खोटे डॉक्युमेंट सुद्धा क्रिएट करत आहे. मग आता सेक्शन 201 चा ऑफेन्स ज्यामध्ये खोटे डॉक्युमेंट क्रिएट केले जाते, त्या पोलिसाला यामध्ये 3 वर्षापर्यंतची शिक्षा होऊ शकते. आता याच्या पुढे तो आता खोटे एव्हिडन्स सुद्धा कलेक्ट करत आहे. त्यामध्ये कोणाची साक्ष असेल ते सुद्धा खोटीच असेल. आणि जो खोट्या एव्हिडन्सचा वापर करेल एखाद्या केसमध्ये, त्याला माहीत असताना की हा खोटा पुरावा आहे, ही खोटी साक्ष आहे, ही बनावट साक्ष आहे, आणि तरी तो त्याचा उपयोग करत आहे, तर मग तो आता 235 BNS चा ऑफेन्स करत आहे. आणि यामध्ये त्याला 7 वर्षापर्यंतची शिक्षा होऊ शकते आणि फाईन वेगळा लागेल. जो पोलीस स्वतः कायद्याला बाउंड आहे परंतु तरी सुद्धा तो कायद्याच्या विरुद्ध जाऊन खोटी रिपोर्ट तयार करत आहे, तर मग तो आता 257 BNS चा सुद्धा ऑफेन्स करतो आहे. 7 वर्षापर्यंतची शिक्षा त्याला होऊ शकते आणि सोबतच फाईन सुद्धा लागेल. याशिवाय 258 BNS चा सुद्धा तो ऑफेन्स करतो आहे, ज्यामध्ये त्याला 7 वर्षापर्यंतची शिक्षा होऊ शकते. कारण हे करत असताना तो तुम्हाला रॉंगफुल कन्फाइनमेंट करेल, तो तुम्हाला अरेस्ट करेल, लॉकअपमध्ये ठेवेल. त्यामुळे हे झाले रॉंगफुल कन्फाइनमेंट. जो ऑफेन्स तुम्ही केलाच नाही त्याकरिता तुम्हाला रॉंगफुल कन्फाइनमेंट तो करत आहे. त्यामुळे 127(2) BNS झाले. आता अशा प्रकारे कोणीही रॉंगफुल कन्फाइनमेंट मध्ये जर कोणाला ठेवत असेल तर त्याला 7 वर्षापर्यंतची शिक्षा त्यामध्ये होऊ शकते. आणि हे सर्व सेक्शन्स पोलिसांना सुद्धा लागू आहेत. आणि त्यानंतर तो तुम्हाला अरेस्ट केल्यानंतर कोर्टापुढे हजर करेल. कोर्टापुढे जरी तुम्हाला त्याने हजर केलं तरी पण 7 वर्षापर्यंतची शिक्षा त्याला होऊ शकते. तो पोलीस 127(2) BNS चा सुद्धा ऑफेन्स करत आहे. तर तो इतके सगळे ऑफेन्स करतो आहे एका व्यक्तीला रॉंगफुल कन्फाइनमेंट मध्ये ठेवून, म्हणजे तो फसवतो आहे. त्यामुळे त्याच्या हातून इतके सगळे ऑफेन्स होत आहे. आता तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाले असतील की सर तुमची गोष्ट तर बरोबर आहे, इतके सगळे ऑफेन्स तो करत आहे, परंतु जर आम्ही त्याच्या विरुद्ध अशी ऍक्शन घेतली, काही कारवाई केली, तर तो पोलीस आमच्या विरुद्ध आणखी खोटी केस करेल. तर माझं असं म्हणणं आहे हेच तर रिझन आहे. आणि हे रिझन त्यांना माहिती असतं, त्याच्यामुळे ते त्या लॉचा मिसयूज करत असतात. त्यांना हे माहिती असतं की तुम्ही हिंमतच करू शकत नाही त्यांच्या विरुद्ध जाण्याची. तुम्ही खूप घाबरत असता आणि त्याचाच फायदा हे पोलीस घेत असतात. जेव्हा तुम्ही त्याच्या विरुद्ध ऍक्शन घ्याल तेव्हा तुम्हाला सुद्धा माहिती पडेल की त्याच्या मनात सुद्धा भीती आहे. आणि हे सगळे जण कायद्याला घाबरत असतात आणि त्यांना भीती आहे की त्याचा जॉब जाईल, तो टर्मिनेट होईल. परंतु आपण कायद्याचाच उपयोग करत नाही. फक्त आपल्याला एवढं माहिती आहे की पोलीस खूप मारत असतात, परंतु कोणत्या कायद्यानुसार मारतात हे कोणालाही आजपर्यंत माहिती नाही. त्यांना कोणता अधिकारच नाही
अतिशय रेअर कंडिशन मध्येच ते त्यांच्या फोर्सचा उपयोग करू शकतात. त्यांना मारण्याचा कोणीही अधिकार दिलेला नसतो आणि तसा कुठलाही कायदा नाही. परंतु तुम्ही हिंमतच करत नाही त्यांच्या विरुद्ध ॲक्शन घेण्याची. जे भ्रष्ट पोलीस असतात त्यांना अजिबात घाबरण्याची गरज नाही. उलट घाबरण्याची गरज त्यांना आहे. कारण कायदा हा सगळ्यांसाठी आहे. कायद्यामध्ये प्रत्येकासाठी सोल्युशन दिलेलं आहे. त्याचा उपयोग करायला तुम्ही शिका. तेव्हा जस्टिस फॉर ऑल मध्ये आज इतकंच. थँक्यू सो मच.